नमस्कार, आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सकाळी शांत सुरू झालेल्या मतदानाचा वेग दुपारनंतर वाढत गेला आणि अखेरीस 65% अधिक मतदान झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले। गेल्या 10 दिवसापासून तुफानी तापलेली प्रचाराची राख अखेर मतदानानंतर शांत झाली आहे। प्रत्यक्षात ही नगराध्यक्ष पदाची लढत असली तरी यात भगीरथ भालके यांचे राजकीय अस्तित्व, प्रशांत परिचारक यांची प्रतिष्ठा आणि भारतीय जनता पक्षाचा मान सन्मान मोठ्या प्रमाणात गुंतल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरली होती। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी मतदान करून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की शहरातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून मतमोजणीमध्ये हा पाठिंबा स्पष्ट दिसेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे। तर भाजपाच्या उमेदवार श्यामल शिरसट यांनीही मतदानानंतर समान आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले, संपूर्ण शहरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, आमचा विजय निश्चित आहे। दरम्यान एक मोठा बदल घडला आहे। कोर्टाच्या निर्देशानंतर मतमोजणीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून आता निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत। या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे केवळ उमेदवारांचाच नाही तर मतदारांचाही मोठा भ्रमनिरास झाला आहे। कोणाचा पारडा जड ठरेल याची उत्सुकता वाढत असताना निकाल पुढे ढकलल्याने शहरात मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। वाढलेली व नवीन मतदारांची मतदानाची टक्केवारी, दोन्ही गटाची संघटनात्मक ताकद आणि आतापर्यंतचा वातावरणीय कल तसेच नैवेद्य वर्सेस महानैवेद्य याचीही चर्चा जोर धरत आहे। या सर्व गोष्टी पाहता निवडणूक अत्यंत चुरशीची राहणार हे निश्चित आहे। आता पंढरपूरकरांबरोबरच सर्व उमेदवारांचे डोळे 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका।